बाकी काही न पाहता तो डोळा फोडणाऱ्या अर्जुनाचं उदाहरण देऊन विष्णुगुप्तांनी चंद्रगुप्ताला आपलं शिष्यत्व दिलं. त्याच्या पाठीमागे त्याचा काही विचार होता. मुराया दासीला नंदापासूनच चंद्रगुप्त झाला आहे अशी वदंता त्यावेळी पाटलीपुत्रात होती. तत्कालीन समाजाला त्याचं काहीच नवं वाटत नव्हतं, पण चंद्रगुप्ताला मात्र आपलं कथित अनवरसत्व सलत होतं आणि याच भावनेचा विष्णुगुप्तांनी पूर्ण फायदा घ्यायचं ठरवलं. शिवाय चंद्रगुप्त हाडापेराने मजबूत होता, महत्वाकांक्षी होता, विद्याप्रेमी होता. विष्णुगुप्ताला आणखी काय हवं होतं? खरा खोटा कसा का असेना, पण नंदाशी त्याचा संबंध होता. अगदी तशीच वेळ आली आणि चंद्रगुप्ताचं राज्यारोहण कुणाला न्याय वाटत नाही असं दिसलं तर नंदाचाच वंशज मौर्य हे नाव धारण करून अधिकार पदावर आला आहे असं सांगता आलं असतं. त्याच्या पहिल्या भेटीतच चंद्रगुप्ताला मगधाचा सम्राट करीन अशी शपथ चाणक्य विष्णुगुप्तांनी आपल्या मनाशी घेतली. आचार्य चाणक्य विष्णुगुप्त हे पाटलीपुत्राला निघालात खरं, पण ह्या यात्रेचा काय उपयोग होणार? आनंद सर्वार्थ सिद्धीला यमनग्रीकांचा नायनाट करण्याची इच्छा असण्याची शक्य नाही. गंगा यमुनेच्या खोऱ्यातील राजे काय, शेतकरी काय, कुणालाच महत्वाकांक्षा उरलेला. मग ही पायपी गंगेवरचा तो दीर्घ प्रवास कशासाठी? कसंही म्हणता येत, मगध जोवर उठून उभा राहत नाही तोवर भारतवर्ष उठून उभं राहणं शक्य नाही. त्यामुळे अप्रियस्य इष्टस्य वक्ता करताच दुर्लभ. अप्रिय आणि इष्ट हे बोलून आणि करून दाखवणारा माणूस शोधून सापडणं कठीण असं विष्णुगुप्तांनी नवं सुभाषित बनवलं. सुभाषिताचं ठीक आहे आचार्य, पण शब्दाबरोबर खेळून सत्तेचे खेळ करता येणार? तो विषय लोलूप राजा याला काय सांगणार? नृत्यशाळा राजवाड्याच्या जवळ आणली त्याच्या राज्यात ब्राह्मण क्षत्रियांच्या कन्या नाचू लागल्या. संरक्षण मंत्री शकटाराची कन्या ही पाटलीपुत्राची मुख्य नर्तिका होऊ घातली. नृत्य संगीत आणि सुंदरीत रममाण असणाऱ्या राजाला तुम्ही कसलं राजकारण शिकवणार? नाही, तरीही मला प्रयत्न करायलाच हवा. नंदाच्या 10 पिढ्यांनी मगधावर राज्य केला, त्यांचाही काही अधिकार आहे. त्याला पुरेशी संधी न देता, माझे तर्क त्यांना समजावून न सांगता त्यांच्या विरुद्ध बंड पुकारण्याचा मला काहीच अधिकार नव्हता. शिकणं न शिकणं त्याचं काम. मी काय म्हणतो हे त्याला नाही कळलं तर तो आणि त्याचं नशीब. नंदा, ही तुझ्या आयुष्यातली एकमेव आणि अंतिम संधी आहे. भविष्याचे डिंडीम तुला ऐकावे लागतील. नाही ऐकले तर तू सप्तपाताळात जाशील. वामनानं बळीच्या डोक्यावर पाय देऊन त्याला जसा नाहीसा केला तसा हा चाणक्य विष्णुगुप्त तुला नाहीसा करेल. तेव्हा तयारीत आस. ऐक, घनानंद सर्वार्थ सिद्धी ऐक. हा चाणक्य विष्णुगुप्त पाटलीपुत्राला येत आहे. याच्या स्वागत